नमस्कार, लीनाचं स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते। आजची ही रेसिपी नॉनव्हेज खवेंगरीसाठी आहे, ती म्हणजे अंडा राईस। चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया। अंडा राईस बनवण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचा आहे। इथे मी 2 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ निवडून स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचा आहे। 1 चमचा शहाजिरे, 6 ते 7 मिरे, 2 दालचिनीचे तुकडे, 6 ते 7 लवंग आणि 2 तमालपत्राची पाने घेतलेली आहेत। कुकरमध्ये 1.5 पळी तेल घालूयात। तेल चांगलं तापलं की याच्यामध्ये एक खडे मसाले घालूयात। जिरे, मिरे, दालचिनीचे तुकडे, लवंग आणि तमालपत्राची पाने घातल्यानंतर अर्धा ते 1 मिनिट मंद आचेवर तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे। खडा मसाला परतून झाल्यानंतर धुवून ठेवलेला तांदूळ घालूया। तांदूळ तेलामध्ये हलक्या हाताने परतून घ्यायचा आहे। ज्या वाटीने तुम्ही तांदूळ मोजून घ्याल त्याच वाटीने 3.5 वाटी पाणी घालायचं आहे। तांदळामध्ये पाणी ओतून झाल्यानंतर कडेला जो चिटकलेला तांदूळ आहे तो आत घालूया। हलवून घेऊयात। चवीप्रमाणे मीठ घालूया। मीठ चमच्याने विरघळून घेऊयात म्हणजे ते भाताला व्यवस्थित लागेल। कुकरला झाकण लावूया आणि गॅसच्या मोठ्या आचेवर याची 1 शिट्टी करून घेऊयात। भात आपल्याला मोकळा राहील इतपतच शिजवून घ्यायचा आहे। कुकर पूर्ण थंड झाल्यानंतर झाकण काढूया। तांदूळ आपला छान शिजलेला आहे। याला एका परातीमध्ये काढून पूर्ण मोकळा करून घ्यायचा आहे आणि याच्यातील सर्व खडे मसाले बाजूला काढून घ्यायचे आहेत। सर्व खडे मसाले बाजूला काढून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये 5 अंडी फोडून छान फेटून घ्यायचे आहेत। अंडी छान फेटून झालेली आहेत। कढईमध्ये आता आपण 3.5 पळी तेल घालूया, कारण आता आपल्याला भुर्जी बनवायची आहे। तेल चांगलं गरम झाल्यावर याच्यामध्ये 2 हिरवी मिरची आणि 4 ते 5 लसूण पाकळ्या याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। पेस्ट घालून तेलामध्ये 1 ते 2 मिनिट छान भाजून घेऊयात। पेस्ट थोडा वेळ परतून झाल्यानंतर इथे मी 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। बारीक चिरलेला कांदा घालून गॅसच्या मध्यम आचेवर हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात। कांदा छान हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून झालेला आहे। इथे मी 2 पिकलेले टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत। बारीक चिरलेले टोमॅटो घालून गॅसच्या मध्यम आचेवर मऊ होईपर्यंत भाजून घेऊयात। टोमॅटो छान मऊ झालेला आहे। आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला तसेच चवीप्रमाणे मीठ घालूया। भात शिजवताना आपण मीठ घातलेलं असल्यामुळे मीठ प्रमाणातच घालायचं आहे। हे मसाले अर्धा ते 1 मिनिट तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे। मसाले छान परतून झालेले आहेत। परतलेल्या मसाल्याचा वासही खूप छान येतोय। याच्यामध्ये आता फेटून घेतलेली अंडी घालूया आणि छान मिक्स करून घेऊया। गॅसच्या मोठ्या आचेवर भुर्जी आपण तयार करून घेऊयात। भुर्जी तयार झालेली आहे। याच्यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊया। कोथिंबीर मिक्स करून झाल्यानंतर मोकळा करून ठेवलेला भात घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया। भात मिक्स करून झाल्यानंतर याच्यावर थोडासा पाण्याचा हबका मारूयात आणि हलक्या हाताने मिक्स करून घेऊयात।
भुर्जीचा फ्लेवर भातामध्ये उतरण्यासाठी याच्यावर झाकण ठेवून गॅसच्या मंद आचेवर याला एक वाफ आणूयात। 2 मिनिटे झाल्यानंतर झाकण काढूयात। अंडा राईस आपला तयार झालेला आहे। पण हा अंडा राईस आणखीन चविष्ट होण्यासाठी आपण अंड्याची पोळी तयार करणार आहोत। तव्यामध्ये तेल गरम करून तेल थोडं पसरून घ्यायचं आहे। तेल चांगलं तापलं की याच्यावर एक अंड फोडून घालायचं आहे। त्याच्यावर थोडा कांदा लसूण मसाला, चवीप्रमाणे मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पोळी शिजण्यासाठी याच्यावर झाकण ठेवायचं आहे। ही पोळी आपल्याला पलटून घ्यायची नाहीये। तयार झालेली पोळी अंडा राईसवर ठेवायची आहे। अंडा राईस खाण्यासाठी तयार झालेला आहे। मला आशा आहे आजची या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल। आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।